6वा समास 7वा सगुण भजन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जय धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सगुण भजनामध्ये हा 16वा श्लोक झालाय। करणे लागे भोजन, म्हणजे सरळ सरळ हा आता एक प्रकारचा काय आहे, हा टोमणा आहे। सगुण भजन म्हणजे काही करायचं नाही याच्यावरती हा सरळ सरळ आता एक प्रकारचा टोमणा आहे की भोजन करता, करणे लागे उदक प्राशन, सगळं करता, देहाच्या क्रिया तुम्हाला आवडतात त्या सगळ्या क्रिया करता, मग ते जर सुटत नाही तर मग भजनाला कशी सुटका आहे। म्हणजे प्राधान्यक्रम कशाला असायला पाहिजे हे कळत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, कळल्यानंतर निदान 1 तास तरी भगवंतासाठी म्हणजे स्वतःसाठी घालवावा, जिथून भगवंताची काहीतरी आपल्याला उपासना करता येईल। मग ते सगळं जर तुम्ही बाकीचं करताय, करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटे ना, हे जर काहीच सुटत नाही मग ह्याच गोष्टी कशा सोडायच्या फक्त की ज्या आपल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे। विवेक आणि वैराग्यामध्ये त्यांनी आधी सांगितलंय की विवेक आणि वैराग्य म्हणजे आपोआप प्राधान्यक्रम भगवंताला देणे, प्राधान्यक्रम भगवंताला। त्यांनी सांगितलं आत्मा आणि देह या 2 रूपांनी माणूस वावरतो। देहरूपाने वावरला तर पशु, आत्मारूपाने वावरला तर मनुष्यत्वाची कुठलीही सीमा गाठू शकतो। मनुष्याच्या हातून जे काही जास्तीत जास्त सायोज्य मुक्तीपर्यंत जाता येतं। मग आत्मस्वरूपामध्ये राहिला तो देहाला किंमत देत नाही, देहाचा उपयोग करतो, किंमत देत नाही। आणि देहरूपामध्ये जो राहिला तो आत्मा आहे असं म्हणतो, पण प्रत्यक्षात आत्म्याचं ऐकत नाही आणि आत्म्याला काही देत नाही। कारण आत्म्याचं अस्तित्व तो सरळ सरळ नाकारतो म्हणजे लक्षच देत नाही, दुर्लक्ष, पूर्णपणे दुर्लक्ष त्या आत्म्याकडे होतं। म्हणून तळमळ जीवाची होते। असं समर्थ सांगतात की आत्म्याकडे लक्ष दिलं तरच आत्मा खुश होईल आणि आतून आनंद होईल ना। आतून जो आनंद आहे आणि तो शाश्वत टिकणार आहे, देहातून मिळणारा आनंद शाश्वत टिकणारा नाही, हे समजावून सांगत असताना त्यांनी सांगितलं मग आताही फक्त वरवरचं भोजन आणि वरवरच्या विचार आणि बुद्धीचाच विचार जर करत राहिला तर कसं चालेल, ते चालणार नाही। कशासाठी चालणार नाही तर काहीतरी तुला उपासना करून जर काही मिळवायचं असेल तर तुला या गोष्टींपासून आता थोडंसं वर उठावं लागेल। ज्ञानविवेके मिथ्या झाले, त्यामुळे ज्ञान आणि विवेकाने मिथ्या जर वाटलं परंतु अवघे नाही टाकले। तुला मिथ्या वाटलं पण टाकलं नाही ना मनापासून। अरे मनाचा शोध जर लागला की मन कुठे द्यायचं आहे, मन तिथे दिलं तर आणि तरच त्याचा फायदा होणार आहे, तर तू अवघं टाकलं नाही तर कसं चालेल। तरी मग भजनीची काय केले सांग बापा। मग मनापासून तू सगळ्या गोष्टी करतो, जी गोष्ट तुला करावी वाटते ती सगळी मनापासून करतो, त्याशिवाय का तू आनंद घेतो तिथे।
तो आनंद जो तू घेतो त्या ठिकाणी तिचं मन असतं म्हणूनच तुला आनंद मिळतो. अन्यथा तर आपल्यालाही माहिती आहे की मन जिथे नाही तिथे अनुभव येणारच नाही. म्हणजे माहिती असताना तू तिथे आनंद घेतो ना, मग अजून किती वेळ आनंद आणि दुःख घेत राहणार आहे? शाश्वत आनंदाकडे जर वळायचं असेल तर आता तरी भजनाने काय केलं तुझं वाकडं? भजन तरी मग भजनीची काय केले सांग बापा. मग भजनाने काय वाईट केलंय की तू करत नाही? अजूनपर्यंत तुला सगुण मूर्ती पाहावी वाटत नाही आणि पाहिली तरी त्याच्यात मन नसतं. जसं खाण्यामध्ये मन आहे तसं मन तुझं सगुण मूर्तीमध्ये नाही आहे अजूनपर्यंत. निदान सगुणात तरी लक्ष जावं, त्याचा शृंगार करावा, त्याच्याशी बोलावं, त्याला सगळं सांगावं. जे काही महत्त्वाचं आहे तिथे प्रेम उत्पन्न झालं. हा भक्तिमार्ग असल्यामुळे जर सांगितलं की तो आपला कर्ता सवर्ता आहे, तर त्याच्याशी जर प्रेम उत्पन्न झालं तर पश्चात्तापसुद्धा त्याच्याजवळ करावा, त्याला बोलतं करावं. आपण त्याच्याशी बोललं की तो काही ना काही आपल्याला प्रतिसाद देतो. मग ते का नाही करत बापा? प्रश्न विचारतात, का करत नाही? त्या ठिकाणी तुला मिळेल प्रतिसाद. तू जसं करशील तसं, जसा तू त्याच्याशी बोलशील त्याप्रमाणे तो प्रतिसाद देतो. आत्तापर्यंत मनाच्या साहाय्याने विचार केला, भगवंत बाहेर, दाराच्या बाहेर उभा होता का नाही माहिती नाही, कारण आलाच नाही तो आपल्यापर्यंत. जी काही कामं केली, जी काही कार्य झाली ते पूर्ण प्रारब्धाचं फळ होतं हे आता आपल्याला कळलं. मग विवेक आणि विवेकाने जर तुला हे सगळं सगळं समजतंय तरीसुद्धा भजन करत नाही, काय करावं आता? असा प्रश्न विचारला आहे. मग पुढे साहेबाचं लोटांग हे झालेलं आहे. साहेबाची लोटांगणी जावे नीच्यासारखे व्हावे ही झालेली आहे. आणि देवासन्न मानावे हे कोण ज्ञान. सगळ्यांजवळ लोटांगण घातलं आणि लोटांगण घालण्याचा अर्थ आहे हाजी केली. प्रत्येकाची हाजी केली. आपल्याला आठवलं ना, एका मिनिटामध्ये ह्याच्यावरती आपण कितीतरी गोष्टी करतो. ह्याला चांगलं म्हणायचा प्रयत्न केला, त्याला चांगलं म्हणायचा प्रयत्न केला, त्याच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनीही आपल्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, पण फसला ना. प्रत्येक वेळी इतके ठिकाणी तो लोटांगणं घातले तर फसले. म्हणजे पूर्ण तो आपला झाला का? व्यक्ती किंवा वस्तू ती आपली झाली का पूर्ण? ज्यासाठी पूर्ण आयुष्य 30-30, 40-40 वर्ष मन घालवून अगदी आपली इमारत बांधली, टिकली का? किंवा आपण टिकलो का? कोणतीच गोष्ट शाश्वत नाही आहे. मग इतकं सगळं केलं, नीचासारखा वागला, जी तुझी प्रकृती नाही आहे ते बघून मला त्रास होतो. तू मुळामध्ये इतका उत्तम गुणाचा आहे, तुझ्याजवळ जो गुण आहे ना तो कुणाजवळच नाही आहे असं समजून सांगतात आहे. जो तुझ्याजवळ जो काही गुण असेल, एखादा आता एक जो व्हिडिओ असतो त्या ठिकाणी त्याला हातही नाही आणि पायही नाही, तरी तो व्यक्ती इतकं सुंदर चित्र काढतो आणि सर्वसाधारण लोकांपेक्षाही तो आनंदी असतो. त्याची आई म्हणते, मी भाग्यवान आहे की असा मुलगा मला झाला. त्याच्याजवळ तसं दिसायला काहीच नाही. मग हे जर काहीतरी स्वतःजवळचं त्यांनी शोधलं ना, माझ्याजवळ जे आहे ते शोधलं आणि त्याचाच जर विकास केला तर कुणीही भगवंतापर्यंत जाऊ शकतं. याचे कितीतरी दाखले दिले. मग तरी तो नीचासारखं काय वागतो? माझं स्वतःचं सोडून आणि नको त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करणे, तडजोड का करतो? का करतो? कारण की तुला पर्याय समजत नाही, ज्ञान नाही आहे तुला. आता निदान तुला हे ज्ञान झालं, समजलं, विवेक आला, ज्ञान आलं. ज्ञान आणि विवेकाला अज्ञान काय आहे ते समजलं, सत्य काय आहे असत्य काय ते समजलं. आत्म्याला खूप महत्त्व द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी कळते की आत्मा मुक्त आहे आणि देह नाश्वर आहे. आत्मा मुक्त आणि देह नश्वर याच्यामध्ये जो गोंधळ चालला आहे तो जीवाचा चालला आहे. शरीरी ज्याला म्हणतात जीवात्मा, तो जीवात्मा आहे खरं. त्या जीवात्म्याची गोंधळ तो ओळखलाच नाही अजूनपर्यंत. कारण आत्म्याला काही घेणं देणं नाही, तो निघून जाईल. त्याला नेलं वर तर नेतो, नाही तर तो आपला मुक्त होतो. देह तर मुक्त होतोच आहे, जाळूनच टाकतात. मग मधल्यामध्ये पंचायत तुझी होते. हा तू कोण आहे ते ओळख म्हणतात ना. हे सगळं कळल्यावर सुद्धा देवाला मानत नाही. हे कोणतं ज्ञान आहे? हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे अज्ञाधारक, तू एक मानवी रंक, भजेसी ना तरी काय गेले. इकडे हरिहराला भजतो, हरीला भजतो. सगळे वर एकच आहे. सद्गुरू आणि देव वेगळा नाही. देवांमधले देव सगळे वेगळे नाही. फक्त एक परमात्मा असा बोलतो कृष्ण की सगळ्या देवांपेक्षा मी वेगळा परमात्मा आहे. म्हणतो का? कारण हे सगळे एकच आहे हे दाखवण्यासाठी. ते सगळे माझेच अंश आहेत. जसा तू आहे, तुझ्यामध्ये जर एखादा अंश असेल देवत्वाचा, तो सुद्धा माझाच आहे. जे वाईट आहे ते सोडून दे. म्हणजे पूर्ण परमात्मा आपल्याला सांगतोय की मी जसा पूर्ण आहे तसाच तू पूर्ण आहे. जशी लाट समजते स्वतःला मी पाणी आहे, एवढं मोठं पाण्याने उडते ती जेव्हा म्हणते मी पाणी आहे, आणि प्रत्यक्षात ती समुद्र आहे. मग हे जेव्हा तिला समजतं, त्या मिठाच्या बाहुलीला जसं समजलं की मी आणि तो वेगळा नाही आहे, हे जर तुला समजलं, आम्हाला सगळ्यांना समजलं आहे. आम्ही कोणी कोणाला वेगळं मानत नाही. कुणाचीही पूजा कर, ते सगळं माझ्याचकडे येणार आहे. ठरव तर खरी. मग हे सगळं जर आम्ही मानत नाही,
एक मानसी रंक भजेसिना तरी काय गेले. आणि तू तर यक्कश्चित मानव आहे. मानवाचा देह कशासाठी मिळाला हे जर तुला कळलं नाही, तर तू याचा जर विचार केला नाही, आम्ही करतोय अजूनपर्यंत, आम्ही एकमेकांना दुसरं मानत नाही आणि तू मला दुसरा मानतो. अरे प्रत्यक्षात तू आणि मी वेगळा नाही, कणभरानी का होईना तुझ्यामध्ये अवतार म्हणतात. आता हे जे नवीन लोक अवतार म्हणून घेतात ना स्वतःला, ती सुद्धा संकल्पना सैद्धांतिकच आहे की अवतार आहे आपला हा एक प्रकारचा, त्या कारणासाठी, काहीतरी विशिष्ट कारणासाठी झालेला अवतार. तर उगाच नाही झालेला, प्रारब्ध काही का असेना, पण अवताराचं प्रयोजन एकच आहे की भगवत प्राप्ती. मग भगवत प्राप्ती हे प्रयोजन जर आहे, अवतार कसाही का असेना, रामकृष्णांचा असो, संतांचा असो की कुणाचाही असो, ऋषिकल्प ऋषी सगळे, ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मण्यो ब्राह्मण प्रिया, कोणीही असो, त्या सगळ्यांचे अवतार विशेष कारणासाठी झाले आहे. ज्यांना कळतं तेच फक्त वर जातात, माझ्याजवळ येतात, माझ्या धामाला पोचतात, माझ्याजवळ राहतात. आणि हे प्रत्येकाला दिलं आहे नशीब. फक्त भाग्योदय ज्यांचा होतो, ज्यांनी या गोष्टी प्रारब्धाप्रमाणे मिळवल्या आणि आता त्यांच्या लक्षात आलं, भजन रे आता तरी, भजेसीना काय गेलं तुझं, अरे बापा असा का करतो, किती केविल, म्हणजे अगदी नम्र, ह्यांनी अगदी तळमळून बोलतायत, असे शब्द वापरतायत. सांग बापा, आमचे कुळी रघुनाथ, आमच्या कुळामध्ये रघुनाथ आहे. हनुमंत आमची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. ही जी रामदासी परंपरेमध्ये पद आहे, आता प्रत्येकाची परंपरा आहे, त्यामध्ये आमच्या कुळी कोण आहे, रघुनाथ आहे. सूर्यवंशी रघुनाथ आता रामांचं नाव घेत आहेत. 6व्या दशकात 7व्या समासात त्यांच्या इष्ट देवतेचं नाव आलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी त्याचा उल्लेखही केला नाही. त्यांनी निर्गुणातून सगुणात पाहिलं, सगुणातून निर्गुणात पाहिलं, सगळ्यांना एक मानलं, हरिहर एक मानले. आणि आता म्हणतो माझा विचार कोणता आहे, आमच्या कुळामध्ये रघुनाथ आहे. रघुनाथ हे आमचा परमार्थ. रघुनाथाला स्मरण करणं, रघुनाथाची भक्ती करणं, रघुनाथाच्या पायी लीन होणं, हा आमचा परमार्थ आहे. जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता, आणि तो जो समर्थांचा समर्थ आहे, म्हणजे माझा समर्थ हनुमंत, हनुमंताचा समर्थ रामचंद्र, ते रामचंद्र आमचं कुलदैवत आहे. आमची परंपरा, आमच्या कुळात रघुनाथ आहे. किती दंगून गेले असतील त्या विचारात ते रंगून गेले असतील की माझ्या रघुनाथाबद्दल आता वर्णन करायचं आहे, जो मी त्याला मानला. याचा अर्थ त्यांनी मानला, जे जे कोणतं आराध्य दैवत आपल्या मनामध्ये असेल, श्रीकृष्ण असते. मी स्वतःच प्रश्न विचारला आहे माझ्या मामांना की असं का राम म्हणतात तर कृष्ण नाही का, कृष्णाचं नाव घेल्याने जर मुक्ती होते तर रामाच्या नावाने होत नाही का, असे प्रश्न असंख्य असतात प्रत्येकाच्या मनात. जेव्हा त्यांनी विचारलं तर एक कोणता सद्गुरू असेल, त्या सद्गुरू आपल्याला जास्त लवकर पुढे नेतात. त्यामुळे त्यांचा हात धरून आपण त्यांनी सांगितलेली उपासना केली तर अर्ध्यापेक्षा जास्त फळ तेच देतात. आपली आराधना कमी आणि त्यांचे आशीर्वाद जास्त. या पद्धतीने आपण लवकर पोचतो. म्हणून परंपरेला महत्त्व आहे. मग ही जी परंपरा आहे, आमचा समर्थांचाही समर्थ बसलेला आहे आणि प्रत्येक परंपरेमध्ये समर्थ बसले. समर्थांचे समर्थ इकडे म्हणतात ना की शिव सगळ्यांमध्ये मोठा आहे. शिवाची आराधना केली की रामही ज्याला भजतात तो शिव आहे. आणि शिव जगाचा पालन करता जरी नसला, विघ्न, पण सुरुवात शिवापासून झाली असं म्हटलं तर शिवभक्त शिवाची उपासना करतील, तेही समर्थांचे समर्थ आहेत. जे कोणतं तुमच्या मनामध्ये असेल दैवत, ते समर्थांचे समर्थ. पण आपले समर्थ या दासबोधात जेव्हा बोलतात तेव्हा म्हणतात माझा रघुनाथ आहे, हा रघुवंशी श्रीराम माझा आराध्य दैवत आहे आणि त्याच्यासाठी जे काही करीन तो माझा परमार्थ आहे. माझा परमार्थ रामचंद्रांच्या चरणी आहे. त्यामुळे तो सगळ्यांचा समर्थ आहे. प्रत्येकाचा समर्थ तो असल्यामुळे तो सोडवतो. या सगळ्या भवबंधनातून सोडवतो. तो सोडवू शकतो. तोच जीवाचा कल्याणकारी आहे. तो कल्याण करतो जीवाचं. आणि तो म्हणतो त्यासाठी नाही त्या गोष्टीत तू रमून गेला, अरे मी किती वाट बघतोय तुझी, असं जेव्हा वाटतं तेव्हा म्हणतो राम माझी वाट बघतो, मी रामाचा आहे. असं म्हटल्यावर रामाला आनंद होतो. हा आनंदाचा सोहळा आहे. आम्ही त्याचे आम्ही सेवक जन, सेवी करता झाले ज्ञान, त्याची सेवा करावी म्हणून ज्ञान झालं, असं समजायचं. हे ज्ञान कशासाठी झालं, हे ज्ञान काय आहे, कुठे ज्ञान दिलं आहे, कोणता वेदांत सांगितलं आहे, भक्ती सांगितली. त्यांनी सांगितलं असं केल्याने जीवाला शांती मिळते, असं केल्याने जीवाची तळमळ शांते, असं केल्याने जीव हलका होतो, असं केल्याने जीव आनंदी होतो. आणि आनंद होणं हे किती चांगलं लक्षण आहे. मग त्याची सेवा करताना आनंद झाला पाहिजे. आपण करतो कशाची सेवा, साहेबासी लोटांगणी घालणे, आणि ते करावं लागतं. तिथपर्यंत केलं, पण मन जर तिथे ठेवलं, चित्त जर तिथे ठेवलं तर सगळं साध्य होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
मग आता तेथे अभाव धरिता पतन पाविजेल, की आता मी तुला सांगतो, तिथे जर अभाव ठेवला, तर त्या ठिकाणी जर अभाव ठेवला, सेवेमध्ये, कृतीमध्ये, भक्तीमध्ये, प्रेमामध्ये, तिथे जर अभाव आढळला तर तुझं पतन निश्चित आहे. पुन्हा आपलं खाली आहे. पुन्हा तू कोणत्या तरी जन्माला ये. जसे जसे कर्म असतील त्याप्रमाणे तुला देह मिळेल आणि पुन्हा तू प्रारब्धाचे भोग भोगशील. शंकराचार्य असो, की समर्थ रामदास स्वामी असो, की ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम महाराज असो, कोणीही आलं तरी तेच सांगतात, अरे त्याला जर अभावानी तू बघितलं, त्याच्याकडे जर तू बघितलं नाही तर तुझं पतन आहे. आता 95% भगवान आणि 5% माया असं ठेवायला पाहिजे. आपली 95% माया आणि 5% तरी कुठेतरी देवाची पूजा, घरात देव आहेत म्हणून त्याला पूजा करणे. असं नाही की प्रत्येक क्षणी निघताना बाबा रे तुझ्या कृपेने निघतोय, तुझ्या कृपेने आलो, अशी संकल्पना नव्हती. आता अगदी जे घडतंय, डोळे उघडले बाबा, दृष्टी दिली. त्यांनी सांगितलं की सेवेकरता झाले ज्ञान, हे ज्ञान तुझ्या सेवेकरता झालं, माझा जीवच समर्पण करतो. मी एकही गोष्ट तुझ्या व्यतिरिक्त करणार नाही. तू जसं म्हणशील तसं. सुख आलं सुख भोगीन, दुःख आलं दुःख भोगीन, पण मनामध्ये तुला ठेवीन. हे मन जर त्याला दिलं तर तो अगदी वेडापिसा होतो, तो ऋणात राहतो, तो ऋण मानतो. तो अक्षरशः असा आहे की त्याला वाईट वाटतं. इतकं कसं काय प्रेम करू शकतात कोणी भक्त, इतका तो आपला होऊन जातो. जो इतका दूर वाटतो, जो घराच्या बाहेर आहे, तो मनाच्या आत येऊन बसतो आणि आनंदाने विहार करतो, आनंद देतो आणि घेतो. गुरु सांगती सारासार, हे जे सारासार आहे ते गुरु सांगतात. गुरूंकडे जा. आणि त्यांनी सांगितलं गुरु कसा पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, निरपेक्ष असेल, ज्यांनी ब्रह्माचं ज्ञान घेतलंय किंवा जो ब्रह्मनिष्ठ आहे आणि तो इतरांशी बोलतो सुद्धा. तो स्वतःच्या आनंदात मग्न न राहता तो इतरांना हा देवाणघेवाण करतो. बरेचदा असं होतं की ज्ञानी पुरुष आपलं स्वतःचं ज्ञान देत नाहीत, निघून जातात हिमालयावर. ते त्यांचं कर्तृत्व तेवढं असेल कदाचित, जसं त्या आकाशाच्या ब्राह्मणाची कथा आपण ऐकतो, त्याचं जीवनच तेवढ्यासाठी आहे. पण हे जे सद्गुरू आहेत ना, ते सारासार, सार आणि असार याची माहिती देतात, समजावून सांगतात. आणि गुरु की मार्गदर्शक आहे, करू काही शकत नाही. मार्ग दाखवल्यावर चालण्याचं काम तुला करायचं आहे. तो भाग्योदय तुझा झाला पाहिजे. तू त्यांनी सांगितलं. आपण सर्वसाधारणतः जीवनात म्हणतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अन्यथा त्याच्या बोलण्याला किंमत राहत नाही. जो बोलत नाही, जो बोलतो आणि करत नाही, त्याच्या बोलण्याला किंमत राहत नाही. आता सगळं पुस्तकी ज्ञान आणि पोपटपंची झाली आहे. तसं नाही. गुरूंनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत पाळलं पाहिजे. अरे बाबा, मला संसार आता काही महत्त्वाचा नाही, माझं उरलेलं आयुष्य, माझा देह पूर्ण प्रारब्धावर, तुम्ही म्हणाल तसं, जी काही काळजी घ्यायची ती तुम्ही घ्या, असं म्हटल्यानंतर मग त्याच्यावरती राहते ना जबाबदारी. पण तेवढी श्रद्धा पाहिजे पक्की. ती जबाबदारी घेण्यासाठी तो तयार आहे. समर्थांचे कसे, तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. तुला काय सांगायचं ना ते शहाण्यांना माहिती आहे. मूर्खांची लक्षणं देत असताना त्यांनी सांगितलंच आहे, शहाणे कोण आणि मूर्ख कोण. पडत मूर्खसुद्धा सांगितले. ह्या पडत मूर्खांमध्ये सगळीच कॅटेगरी, म्हणजे मी तर म्हणते न कळणाऱ्यांपेक्षा कळणारे जास्त वाईट आहे. ज्यांना कळतं ते कळूनसुद्धा बदलत नाही. कळूनसुद्धा जर बदलले नाही, न कळते तर न कळतेच आहे. मग तुम्हाला कळून जर बदलत नसेल तर फायदा काय. मग शहाणे आहेत ना ते, त्यांना शहाणं का म्हटलं आम्ही लोकांनी. आणि आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, आमच्याशिवाय पर्याय नाही. कुठे जाता तळमळ, कुठे जाता ते जा. प्रारब्ध भोगत असताना भोगा आणि माझं लक्षण ठेवा, मी तुम्हाला माझ्या धामात घेऊन जातो. तुम्हाला पुन्हा जन्माला येण्याची काळजी राहणार नाही. किती त्रास आहे जन्माचा. एक तर तुकाराम महाराजांसारखं भक्त पाहिजे, तेवढी भक्ती तर निश्चल पाहिजे, तरच आपल्या सोबत आपले भगवंत राहतील. पण नाही तर निदान जन्ममरणातून सुटका दे. एकदा मला तुझं दर्शन दे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला आता कळलं. गर्भवासाचं दुःखसुद्धा समर्थांनी सांगितलं, जे विसरलो होतो आपण जे विसरलं ते सुद्धा सांगितलं की गर्भात किती त्रास झाला तुला, तुझ्या जीवाला, तरी तू विसरला. ते सगळं आठवण करून दिली. आता एवढं सगळं स्फटिकासारखं स्वच्छ करून दिलं. आणि आताही जर तू सारासार विचार करत नशील तर शहाणे नाही म्हणवता येणार. शहाणे जाणतात ना, तसा शहाणा नाही होणार. समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावी अदृष्ट खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. राज्यपद आहे एखाद्याजवळ, पण राज्यपदापासून करंट. इतकं मोठं कल्पवृक्ष आहे समोर कल्पवृक्षाच्या खाली बसून करवंटी मागायची. हा जन्म कसा मिळाला यासाठी किती तळमळ करतात देवाधिक. कारण देवांना नुसताच आनंद आहे. देवांना नुसतं कर्तव्य करताना, सेवा करताना आनंद कशाचा आहे, त्यांना सतत आनंद आहे.
मग त्या आनंदाच्या पेक्षा ते म्हणतात खाली जाऊन मला भगवंताची भक्ती करता येईल. खाली जे आहे ना, हा जो मृत्यूलोक आहे त्या ठिकाणी मग ते अप्सरा, यक्ष, किन्नर जसे ते शापित येतात खाली, ते इथे छान आनंद भोगतात. आपल्याला वाटतं इथे आनंदच नाही आहे अजिबातच. उलट ज्या ठिकाणी हा आनंद मी भगवंताच्या भक्तीचा घेऊ शकतो, तसं आम्ही वर घेऊ शकत नाही, कारण आम्ही ते पुण्याचं भोगायला वर गेलो आहे. जसं पशुपक्षी पाप भोगतात तसे ते पुण्य भोगतात. प्रत्यक्षामध्ये सुखदुःख असं समान नसल्यामुळे त्यांना जाणीवच नाही आनंदाची. आणि हा जो आनंदाचा क्षण आहे तो फक्त पृथ्वीवरच येऊ शकतो, कारण तो सुखदुःखाच्या वर उठू शकतो. सुख आणि दुःख याला खाली ठेवून वर उठू शकतो, यासाठी मनुष्य योनी आहे. तिथे उठू नाही शकत, ते उठलेलेच आहेत ऑलरेडी, ते पुण्यातच आहेत. आणि सतत सतत जर पुण्य असेल, जिथे देवाची भक्ती करता येतच नाही, कारण पुण्य तुम्हाला भोगायचं आहे. मग भक्ती करता येत नाही तर पुढे कसं जायचं? म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पुढची अवस्था नाही सायुज्य मुक्तीची. या ठिकाणी तुम्ही सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊ शकता. हे स्वर्ग काय म्हटलं तुम्ही, स्वर्गाच्या 7 पट वर आणखी जिथे भगवंत राहता वैकुंठ, त्या ठिकाणी जाऊ शकता. त्या वैकुंठाचं तर किती सुंदर वर्णन आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. असा हा पृथ्वीलोक मिळाला आहे. तर मग मग हे राज्यपद हे सगळं मिळालं आहे ना, त्या साध्या राज्यपदात राहण्यापेक्षा खऱ्यापर्यंत तुम्ही या क्षणी जाऊ शकता. मरणाची वाटही बघायची गरज नाही, की मरण्यानंतरची मुक्ती असं नाही. जिवंतपणीच याच क्षणी तुम्हाला ती आम्ही देऊ शकतो. असा हा देह आहे दुर्लभ. आमचे महाराज तर किती वेळा म्हणायचे, दुर्लभ हा नरदेह, दुर्लभ हा नरदेह. म्हणजे का यांना एवढा हा शब्द आवडत असेल बरं? इतका का शब्द आवडत असेल? त्यांना जाणवत असेल प्रत्येक वेळी की हा नरदेह मला कसा मिळाला आणि मी किती भाग्यवान आहे की या ठिकाणी मी माझ्या रामाची पूजा करू शकतो, मी रामाला आळवू शकतो, मी रामाशी बोलू शकतो, असं त्यांना जाणवत असेल ना. म्हणून बोलताना एखाद्याची एक प्रवृत्ती असते, एखाद्याची प्रवृत्ती ज्ञान घेण्याची असते. तसा एखादा एक शब्द ठरलेला असतो एखाद्यांचा, तो जास्त वेळा वापरतात. ते जास्त वेळा वापरण्याचं कारण, अरे मी किती कृतज्ञ आहे, इतका चांगला नरदेह मला मिळाला, या नरदेहाचा वापर मी करायला पाहिजे आणि माझ्यासोबत अनेकांनी करायला पाहिजे. मी थोर वाटे मनी, मला असं वाटतं की मी थोर आहे, तो नव्हे ब्रह्मज्ञानी. ज्याला वाटतं मी थोर आहे, मला सगळं कळलं, तो ब्रह्मज्ञानी नाही. ब्रह्मज्ञानाला कळलं असं वाटतच नाही. कळायचं शिल्लकही राहत नाही आणि कळावं असं वाटतही नाही. कारण सगळं काही ते काही जे काही पुरवायचं आहे बुद्धीला किंवा मनाला आणि हृदयाला खाद्य जे पुरवायचं आहे ते स्वतः पुरवतात. त्याचे छोटे छोटे सुद्धा अनुभव आपण घेतो आपल्या मनात. जसं उदाहरणार्थ अर्थशास्त्राचा नियम आहे की ज्या ठिकाणी म्हणे एखादी गोष्ट आपण विकत घेतली स्वतःची म्हणून झाली, तर ती वस्तू आपल्या रस्त्यावर खूपदा दिसते. याचं कारण आपल्याजवळ आहे ना ती. मग ती आपली झाली म्हटलं की आपल्याला खूप ठिकाणी तीच दिसते. लाल रंगाची गाडी असेल तर लाल रंगाची गाडी दिसते. आपल्याजवळ एखादी साडी असेल तर तशाच साड्या घातलेल्या लोक दिसतात. इतर वेळी जात नसतात का, त्या जात असतात, पण आपलं लक्ष त्या ठिकाणी जातं कारण त्या आपलं असतं. मग असं आपलं असल्यामुळे मग ते म्हणतात आहे की काय हां तो ब्रह्मज्ञानी आहे ना, तो म्हणतो की सगळं सारखं आहे, त्याला तसं दिसायला लागतं. त्याला सगळं सारखं दिसल्यावर तो मी काही वेगळा आहे कसा मानेल, तो हे सांगायचं होतं. मी वेगळा आहे असं कसं मानेल? माझ्यासारखे असंख्य आहेत. आपल्याला जर थोडंसं तरी कळलं याच्यातलं किंचित, तर आपल्याला असं वाटतं आत्ता आपल्याला 1% कळतं, याच्या आधी या लोकांना किती कळलं होतं, म्हणून ते असे शांत होते बरं, असा विचार येतो. म्हणजे ब्रह्मज्ञानी असतात ते, जर मी थोर म्हणून समजलं त्यांना, तर असं वाटतं याच्यापेक्षा अनेक थोर होते आणि याच्यापेक्षा किती वर जायचं त्यांना माहिती आहे. हे इथे थांबून चालणार नाही. त्यामुळे जर म्हणत असेल की या ठिकाणी मी थोर आहे, तर तो ब्रह्मज्ञानी नाही. जर त्यांनी म्हटलं की मी थोर आहे, तर तो ब्रह्मज्ञानी नाही. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला त्याचा, तर तो जो म्हणतो ना मला कळलं मला कळलं मला कळलं, तर तो देहाभिमान असतो, बाकी काही नाही. देहाभिमानी दुसरी कोणती गोष्ट दिसली म्हणजेच ती काहीतरी वेगळी आहे ना, ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. ते ज्ञानराज प्रभू त्याच्यावर फार सुंदर सांगतात की आपल्यापेक्षा वेगळं दिसलं म्हणजे आपण वेगळं आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे. ती दिसते म्हणजे ती वेगळी आहे. जर दिसलीच नाही, सगळं एकच आहे, आपणच जाणवलो, तर मग ती दुसरी गोष्ट दिसत नाही. तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर तो देहाभिमानच झाला की मला आनंद आहे, मला दुःख आहे, मला अभिमान नाही, मला कोणत्याही प्रकारचा राग येत नाही, हे वाटणंसुद्धा ब्रह्मज्ञानाचं लक्षण नाही. निरपेक्ष, निर्विकार, निर्विकल्प अशी अवस्था, अशी त्या ब्रह्मज्ञानांची असते. त्यामुळे असं वाटणं की मला खूप ब्रह्मज्ञान आहे, मला खूप समजलं आहे, मला खूप ज्ञान आहे, असं वाटत असेल तरीसुद्धा तो ब्रह्मज्ञानी नाही. स्पष्ट.
कैसे म्हणावे, सेवकजन सेविक थोर वाटे, ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर तो देहाभिमानच असतो, तो प्रत्यक्षात ब्रह्मज्ञान नसतं. मला जे काही वाटतं ते ब्रह्मज्ञान नाही. वाटायलाच नको. कोणत्याही प्रकारचं वाटणं जिथे संपलं आणि आनंदामध्ये जर ती स्थिती येत असेल, शक्यता अशी असेल, तर मग ते वस्तुभजन करिता. न कधी ऐसेही म्हणेना, तरी ते जाणावी कल्पना दडून राहिली. वस्तू भजन करत नाही, वस्तूचं भजन करत नाही. इकडे सगुण आहे, निर्गुणाचा विचार तर सोडा. कोणत्याच ठिकाणी मन रमत नाही. ना करी ऐसेही म्हणेना, नाही करत असंही म्हणत नाही आणि करतही नाही. नाही म्हणत नाही कारण आता काय झालंय अवस्था, की थोडं समजायला लागला काहीतरी करायला पाहिजे, पण देहाभिमान सुटला नाही ना. मला कंटाळा आला उठायचा, मला नाही करायचं. एखादी गोष्ट नित्याने करणं सोपं नाही आहे. तो ध्यास असल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. नाही असे म्हणे ना, भजनही करेना, तरी ती जाणावी कल्पना दडून राहिली. मग जे मी तुला सांगितलं ती कल्पना छान तुझ्या डोक्यात आली आणि डोक्यात आल्यानंतर ती दडून राहिली, तर मग काय उपयोग आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी ते करावं लागेल ना, आणि ते केल्यानंतरच येईल ना अनुभव. त्यामुळे दडवून ठेवलेल्या कल्पनांचा काय उपयोग आहे असं स्पष्ट म्हणतात आहे. कळल्यानंतर हे जास्तीचा प्रॉब्लेम आहे. कळत नव्हतं तोपर्यंत तर आपलं जगणं आणि सगळं चालूच होतं. त्यामध्ये आपल्याला काही सुखही नव्हतं, दुःखही नव्हतं, आनंदाने संसार करतच होतो, करतोय. पण अशी कल्पना आली की भगवंताला काहीतरी वेगळं अपेक्षित आहे आपल्याकडून आणि आपल्याला काहीतरी विशेष द्यायचं आहे आणि आपल्याला काहीतरी विशेष घ्यायचं आहे, तर बाकी ती नुसती कल्पना ठेवून चालणार नाही. नुसत्या कल्पनेत भगवंत नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला काहीतरी नेटाने करावं लागेल. म्हणजे त्यांनी म्हटलं सगुण भजन वस्तू भजन करीना, याचंही भजन करत नाही आणि त्याचंही कल्पना करत नाही. मग कसं चाल, काहीतरी तर करावं लागेल. वस्तू भजनही करत नाही, आता सोडून दिलं वस्तूंचं भजन. संसार असार आहे. मी दुःख निवृत्तीवर आपण कितीतरी बोललो आहे की दुःख निवृत्ती त्या मानाने बरीच सोपी आहे. कारण इतके अनुभव येतात, इतके अनुभव येतात वाईट आणि चांगले, की आपण म्हणतो काही अर्थ नाही याच्यात. सगळे मोठे मोठे लोक म्हणतात की याच्यामध्ये काही अर्थ नाही, यामध्ये काही अर्थ नाही म्हटल्यानंतर मग दुःखनिवृत्ती झाली, पण पुढे कशात आनंद आहे हे समजत नाही ना. म्हणजे त्यांनी म्हटलं की वस्तुभजन करणार नाही असे म्हणे ना, पुढे काही करत नाही. मग ती कल्पना राहते. ती कल्पना जर नुसती राहिली तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी विशेष विचार करून निर्णय घ्यावा लागेल. नाते ज्ञान नाते भजन, नाते ज्ञान नाते भजन. अगदी साधी भाषा आहे ही. तर ते ज्ञानही नाही आणि भजनही नाही. म्हणजे आताची तर अवस्था जास्त त्रासदायक आहे. एक वेळ संसार आनंदात करत होतो, ती तरी अवस्था निदान संसार तरी कर्तव्यपूर्ती होत होती. आता तेही सोडलं आणि ज्ञानही नाही आणि भक्ती नाही, मग कसं होईल. उगाच आला देहाभिमान. आता देहाभिमान आलं. कधी कधी तर असं होतं, इतकी निवृत्ती दुःखाची आपण सिनेमांमध्ये बघतो, आपण प्रत्यक्षात तर काही कोणाचा अनुभव घेत नाही, पण एखाद्या गोष्टीमध्ये असं बघतो की इतका इतका त्याला निराशा येते की आता याच्यात काही अर्थ नाही, सकारात्मकता संपते आणि मग त्या ठिकाणी तो जीवन संपवतो. त्याचंसुद्धा ज्ञान जर झालं असतं की जीवन संपवणं किती वाईट आहे, तर कदाचित वाचलं असतो. पण तिथपर्यंत ते ज्ञान जातच नाही आणि ते तळमळणारे जीव तर अजून, वेळ व्हायची आहे जायची आणि तरी गेला आहे, हे पाप आहे. हे सुद्धा त्याला कळत नाही. मग तर असं मग ते ज्ञान नाही, भजन नाही. भजन तर करण्याचा प्रश्नच नाही जोपर्यंत ज्ञान नाही. ज्ञान झाल्यानंतरही तर मन वळत नाही, तर त्याच्या आधी कसं वळेल. उगाची झाला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. आता तुझा प्रत्यय, तुला अनुभव यायला पाहिजे. मग अनुमान नको करू. आता नुसतं अनुमानावर राहू नको. अनुमान करणे म्हणजे असं असेल तर तसं, आणि त्या ठिकाणी जर तसं मिळालं नाही, देव आपला सेवादार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची कल्पना. म्हणजे मी तरी मनाला पक्क ठरवलं होतं की सेवादार आहे का तो माझं काम करण्यासाठी. इतका साधा आहे का तो. त्यांनी आपल्याला त्याचा अंश बनवलं हेच खूप आहे. प्रत्यक्षात तो आपल्यासाठी दारात उभा राहणार आहे का. त्याला हजारो भक्त आहेत, आपण तर भक्त पण नाही. त्यामुळे अनुमान नाही करायचं की असं आणि तसं. या अनुमानातून सुख मिळणार नाही, या कल्पनेतून सुख मिळणार नाही. पण त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर कल्पनासुद्धा तो पुढे त्याला वस्तुरूपामध्ये आणि कोणत्या तरी याच्यात अनुभव देतो. आणि तो अनुभव खूप महत्त्वाचा आहे, जो वैयक्तिक असतो. आता तैसे न करावे. आता तरी कमीत कमी असं करू नको. जे सांगतोय त्याकडे लक्ष दे. रघुनाथ भजनी लागावे. आता सरळ सरळ त्यांनी आता ऑर्डर केली आहे शांतपणे. शांतपणे ते म्हणतात आता तरी असं नको करू. आता समजलं का थोडंसं, की हेही नाही इकडचाही गेला आणि तिकडचाही गेला असं नको होऊ देऊ. ह्यातूनही निवृत्ती झाली आणि पुढे काही सापडलं नाही,
तर हे तर जास्त दुःखाचं कारण आहे. आनंदात होता चांगला तर त्याच्यातूनही हिरावला गेला. आता पुढे जायचं असेल ना, असं नको करू. रघुनाथ भजनी लागावे. मग काय करायचं? तेणेचे ज्ञान बोल. फक्त त्याचंच ज्ञान बोलायचं. फक्त तो आणि तोच म्हणायचं. हे जरी नुसतं केलं म्हणजे हा भक्तिमार्ग सांगतायत. नुसतं त्याचं नाव घे, त्याचं ज्ञान चळेना ऐसे. ते चळणार नाही, ढळणार नाही, त्याच्यावरची वृत्ती कमी होणार नाही. हे जरी तू तुझ्या मनाने ठरवलं, पुढची जबाबदारी तो घेईल हळूहळू. यामुळे हे नामातमध्ये राहिल्याशिवाय तुला ते कळणार नाही. आणि आम्ही हे अनुभवाचे बोल बोलतोय. या अनुभवातून इतकं तळमळून तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आता तुला स्वतःचं रघुनाथ वचनी लागावे, तेणेचे ज्ञान बोलावे, चळेना ऐसे. जे कधीही चळणार नाही, ढळणार नाही, अशा प्रकारचं तुला अनुभव देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. करी दुर्जनांचा संहार. दुर्जनांकडे लक्ष नको देऊ. भक्तजनाशी आधार. भक्तजनांना आधार दे. दुर्जनांकडे दुर्लक्ष कर. दुर्जनांकडे संहार कर म्हणजे दुर्लक्ष कर. असे कितीतरी वेळा अनुभव आपल्या आपल्या स्वतःमध्ये पण आपण हा रोजचा जीवनानुभव आहे. जो जीवनानुभव आपला जरी खरा असला, आमचं जरी खरं असलं, तरी बाकीच्यांकडे दुर्लक्ष करणे हा पण एक मोठा उपाय आहे. किती त्रास देतात लोक. चांगल्या मार्गाला असो आपण की वाईट मार्गाला असो, लोक बोलणं सोडत नाहीत. मग त्यांचा संहार करा. आपला स्वतःचा जर विश्वास आपल्यावर असेल तर त्याच्याकडे संहार करा, दुर्लक्ष करा त्याच्याकडे. आणि जे भक्त असतील त्यांना आधार द्या. जे भक्त असतील त्यांना आधार द्या. दुर्जन असतील, तुम्हाला त्रास होत असेल, त्यांच्यापासून दूर राहा. ऐसा हा तो चमत्कार रोकडा असे. जर तुम्ही असं केलं तर हा चमत्कार रोकडा आहे म्हणतात. खरा आहे चमत्कार. हा चमत्कार म्हणजे तुमच्या मूळ स्वभावावरची धूळ बाजूला करून तुमची मूळ मूर्ती जागृत होणार आहे. तो चमत्कार नाही तर काय आहे? जन्म हाच तर खरं चमत्कार आहे. पुनर्जन्म हा तर आणखीच मोठा चमत्कार. या जन्मातला पुनर्जन्म बरं, आपल्या मृत्यूनंतरचा पुनर्जन्म नाही. द्विज जसा दुसऱ्यांदा जन्मतो तसा असा जर भक्त ज्ञानातून अज्ञानातून ज्ञानाकडे वळलेला जो पुनर्जन्म आहे, तो पुनर्जन्म तर तो चमत्कार आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा चमत्कार सगळ्यात मोठा आहे आणि तो होता खरा आहे. असं नाही की कधी काही घडला आणि पुणे कधीतरी घडेल. अनंत काळापासून तो चमत्कार घडत आलेला आहे, घडतो आहे आणि घडणार आहे. ज्याची ज्याची इच्छा असेल ते रोकडा शब्द जेव्हा समर्थ वापरतात ना, त्यावेळी ते निश्चिंत चिंतनाचा विषय आहे. रोकडा शब्द जेव्हा विवेक, वैराग्य, रोकडा असे जेव्हा ते शब्द वापरतात त्यावरती त्यांचा विशेष भर असतो की या शब्दाला धरूनच राहा तुम्ही. मी रोकडा चमत्कार सांगतो. हा चमत्कार होत नाही म्हणून त्याला चमत्कार म्हणतात. आणि जे चमत्कार घडले, ज्यांच्या बाबतीत घडले, ते म्हणतात फक्त ते सत्य आहे, चमत्कार म्हणत नाही. म्हणजे मूळ गोष्ट जागृत होण्याला चमत्कार कसं म्हणायचं? नाही ते निघून पडलं, मायेचं आवरण गळून पडलं, तर मूळ रूपात जागृत होणं याला चमत्कार कसा म्हणायचं? तिथं सहजावस्था असायला पाहिजे. सहजावस्था असायला पाहिजे की मूळ रूपामध्ये मी माझ्या स्वतःकडे बघता येणं ही सहजावस्था आहे. तो चमत्कार कसा? पण तो घडतो कारण माया इतकी कडक आहे. माया तेरी बहुत कठीण है राम. इतकी माया कठीण आहे की ती आत्म्याच्या प्रकाशाला बुद्धीमुळे आतमध्ये उतरूच देत नाही ना. मग ती माया बाजूला करता आली तर तो चमत्कार समर्थ शब्दापुरता वापरतात आणि रोकडा शब्द खरा आहे. चमत्कार घडतो म्हणतात, दुर्मिळ गोष्ट घडते म्हणतात. आणि ही जी दुर्मिळ गोष्ट घडली तर तो रोकडा साक्षात्कार समजायचा. आता आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी मूळ होत्या, त्याला फक्त बाहेर काढलं त्यांना फक्त बाहेर काढलं. तो चमत्कार समर्थ म्हणतात खरा आहे. म्हणजे मूळ रूपामध्ये तू कोण आहे हे सांगणं आणि नाही त्या गोष्टी आपल्या बाजूला. आपला जो क्रोध होता तो सोडून दिला, चिडायचंच नाही, तो माझा स्वभावच नाही आहे मूळ आत्म्याचा, असं म्हणायचं. त्यानंतर आणखी क्रोध असेल, लोभ असेल, मोह, हे जे 6 शत्रू आहेत आपले, ज्यासाठी आपल्या नवरात्रात देवीचं हे केलं, ते सगळे जर सोडले तर तो आपला स्वभाव नव्हताच. मूळ स्वभाव नव्हता. आणि त्या मूळ स्वभावापर्यंत जर जायचं असेल तर तो आत्मा जसा निश्चल निर्विकार. कधी कृष्णाने राग केला कोणावर? काहीच नाही. तशा प्रकारचा आपला जो स्वभाव आहे तसा स्वभाव झाला तर हा चमत्कार घडला. आणि हा चमत्कार रोकडा आहे, खरा आहे. मी सांगतो. आता म्हणण्याचा उद्देश त्यांचा असा आहे, मी सांगतो. आता मीला पण महत्त्व देत आहेत समर्थ या ठिकाणी. मी सांगतो असं आत्तापर्यंत कधी म्हटलेलं नाही.
अजूनपर्यंत असं करतो का बाबा, तसं करतो का बाबा, मला महत्त्व, देहाभिमान थोडी आहे त्यांना. देहाभिमान असतं तर मग वेगळी गोष्ट राहिली असते. जो देहाभिमान ज्याला नाही तो म्हणतो मी सांगतो. म्हणजे त्याला मनाला किती यातना होत असतील मी म्हणताना. आपण साधं जरी म्हटलं, माझ्या आईला ना आवडतं सगळ्यांना, असं म्हटलं तर आमच्या घरात सुद्धा सगळेजण म्हणतात, अभिमान नको, अहंकार नको, मी नको करू. मला माहिती आहे, मी माझं म्हणत नाही तसं, हे मला माहिती आहे, पण दिसायला अहंकार जर दिसत असेल तो तर. म्हणून समर्थ काळजी घेतात. मी म्हणतो, मी सांगत असताना त्यांना अनंत यातना झाल्या असतील. नंतर हां, मनी धरावे ते होते. ते म्हणतात, मनात धरलं तर होतं. तुम्ही मनात धरलं ना तर होणार. विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केलिया रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. जे काही मनात धरलं होतं ते पूर्ण होतं. हे मान माझा शब्द तू आज. तुझ्या मनात जे असेल, युनिवर्स लिसन्स अँड रिस्पॉन्ड्स टू. आपला हा जो आहे ना, हा निसर्ग ऐकतो, ऐकतो. आपल्याला वाटतं ऐकत नाही, आज नाही, उद्या नाही, 25 वर्षांनी तो त्याचे फळ देतोच. जे आपण मागितलं ते, जे मागितलं ते भूतासारखं आहे. भूताला म्हटलं हे पाहिजे ते पाहिजे, सगळं दिलं आणि वाईटही दिलं शेवटी, कारण जे मनात आलं ते देतो भूत. तसं आमचा रघुनाथ आहे, जे मनात असं ते देतो. फक्त त्यासाठी सगळे जे विघ्न आहेत ना ते सगळे तुमचे दूर होतात. हे असे समर्थ कधी बोलले आहेत का? याच्या पुढचा मी थांबते, कारण पुढचं अतिशय गोड भजन होणार आहे सगुणाचं, ते आपण उद्या बघू. जय जय रघुवीर समर्थ 3 वेळा वाचते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी श्रीराम. हे आहे सप्रचित आणि तुझं वाटे ना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा श्रीराम. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी श्रीराम. करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन निर्गुण ते अनन्य निर्गुणचे होई जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सबळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरे बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्न जे जे देखिले, ते ते जग जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नाहीये श्रीराम. आईचे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाश्रुतीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष विशेषण कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे, उगीच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सुकर केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मानातीतं माधवमाद्यं जगदाधि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं.
भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमन्राक्षं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकदतीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यः वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवातं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतस्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।